बलात्काराचा आरोप करत अटक करण्यात आलेल्या अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। एका महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून कौटुंबिक वादात मदत करण्याच्या बहाण्याने किरण काळे यांनी तिच्यावर अत्याचार केला। या घटनेनंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी किरण काळे यांना राजकीय षडयंत्रात फसवल्याचा आरोपही केला जातोय। या घटनेनंतर किरण काळे यांना राजकीय षडयंत्रात फसवल्याचा आरोप स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील एक महिला कौटुंबिक वादाची तक्रार घेऊन मदतीच्या अपेक्षेने किरण काळे यांच्याकडे येत होती। मदत करण्याचं आमिष दाखवत 2023 ते 2024 या काळात किरण काळे यांनी आपल्यावर अनेकदा अत्याचार केल्याचं तिनं फिर्यादीत म्हटलंय। तर या प्रकरणी 21 वर्षीय महिलेनं कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आता 25 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।